नमस्कार मित्रांनो, मी सत्यनारायण चौरे तुमचं मनपूर्वक स्वागत आपल्या या प्राईम IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आपण कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अर्थात इंटिग्रेटेड हे जे काही पूर्व आणि मुख्य काही परीक्षा असणारा इंटरव्ह्यू म्हणजे याचा एकंदरीत पूर्व मुख्य आणि मेन्स या जी काही परीक्षा होणार आहे या 3 टप्प्यामध्ये याच्यामधला आपला हा प्रत्येक विषय आपण इथं पाहत आहोत आणि त्याच्यामध्येच असणारा मराठी व्याकरण हा विषय कोणत्या टप्प्यात आहे म्हणजे पूर्वला आहे की मुख्यला. बरं, मुख्यला तो असणारा विषय याचं असणारं वेटेज आणि त्याचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमावर विचारले जाणारे प्रश्न या स्वरूपात आज आपण याच्यामध्ये या सेशनमध्ये सिलेबस डिकोडिंग अर्थात आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. त्याच्यावर येणारे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आपला आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहिजे की याच्यात अभ्यास कसा केला पाहिजे या 3 गोष्टी पाहायच्यात. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम जसं की ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याची सुरुवात केली ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंस वेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दाशू अवतारी जोजे. अर्थात जे काही गणेश आहे, आपण कोणत्याही गोष्टीला सुरुवात करत असताना गणेशाचं पूजन करतो आणि सुरुवात करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी कमी वयामध्ये महान असा ग्रंथ ज्ञानेश्वर लिहिली आणि त्याची सुरुवात करत असताना पहिल्याच श्लोकामध्ये किंवा ओवीमध्ये काय केलं, गणेशाला सांगितलं की सर्वस्वी महान देव आहेस तू आणि तुला आम्ही वंदनीय मानून किंवा तुझी पूजा करून आम्ही काय करत आहोत, ही सुरुवात करत आहोत. तशी आपल्याला ही अभ्यासाची सुरुवात करायची आणि सुरुवात करत असताना आपल्यासाठी देव तर आहेतच पण आपल्यासाठी असणारा सिलेबस, पुस्तके, आयोगाचा पॅटर्न आणि त्यावर आलेले प्रश्न हा सर्व बाबी आपल्याला जाणून घ्यायचे तर त्याच्यावर आपल्याला काय करायचे, काम करायचे. मग हे जर आपण व्यवस्थितरित्या केलं तरच आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे आणि जर व्यवस्थित केलं तर नक्कीच यश लवकर मिळणार आहे. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूयात. सुरुवात करत असताना आपल्याला एक तर पूर्वपरीक्षा प्लॅन काय आहे हा आपल्या इथे जाणून घेणं गरजेचं ठरतं. आपण 2 मिनिटांमध्ये पूर्वपरीक्षा बघूयात. म्हणजे अराजपत्रित ग्रुप बी आणि सी तुम्हाला तर माहितच असेल, MPSC मध्ये जे काही ग्रुप बी आणि सी ही एकत्रित परीक्षा झाली आता आणि याच्यामध्ये ग्रुप बी आणि सी ला सुद्धा फर्स्ट पेपर असेल तर कॉमन असणार आहे. म्हणजे पेपर 1 ग्रुप बी आणि सी साठी एकच असणार आहे. स्वातंत्र्य 2023 पासून झालेला आहे आणि याचा सेकंड पेपर मध्ये सुद्धा ग्रुप बी आणि सी चा लँग्वेजचा पेपर असणार, तो एकच असणार आहे. पेपर 2 आहेत ते थोडे सेकंड वेगळा ग्रुप बीचा आणि वेगळा ग्रुप सीचा असे 2 पेपर होतील. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा हा जो कॉमन असणार आहे संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांचा म्हणजे 100 प्रश्न आणि 100 मार्क्स आणि याच्यावर मेरिट ठरणार आहे ग्रुप बी आणि सी चं पोस्ट वाईज नुसार. ठीक आहे, आता इथून पाहिलं आपण तर हे झाला पेपर 1 म्हणजे पूर्वचा. पेपर 2 असणार आहे स्वातंत्र्य मुख्य परीक्षा 400 गुणांची, एकूण 2 पेपर असणार आहेत म्हणजे 100 प्रश्नांचे 2 पेपर, 100 प्रश्न. ठीक आहे, आणि 100 प्रश्न म्हणजे 100 प्रश्नाचा पेपर 1 आणि 100 प्रश्नांचा पेपर 2. ठीक आहे, 100 प्रश्न पेपर 1, 100 प्रश्न पेपर 2. मग या 100 प्रश्न पेपर 1 मध्ये इथं 2 विषय असणार आहेत, 1 आणि 2 ऑब्जेक्टिव्ह. याच्यामध्ये पहिला आहे मराठी व्याकरण, ठीक आहे, आणि दुसरा आहे इंग्रजी व्याकरण म्हणजे इंग्लिश ग्रामर. आता पहिला पेपर 100 प्रश्नांचा 100 मार्काचा असेल, त्याचं 2 भागात विभाजन झालं म्हणजे मराठी 50 प्रश्न आणि 50 काय असणार त्याचे 50 प्रश्न 200 मार्क, 100 प्रश्न 200 मार्क, 100 प्रश्न 200 मार्क. याच्यामध्ये मराठीला 50 प्रश्न, इंग्रजीला 50 प्रश्न या 1 पेपरचे म्हणजे 50 प्रश्न आणि 200 मार्क, 1 प्रश्न 2 मार्काला. म्हणजेच या मराठी व्याकरणाला 400 पैकी किती आहेत, 100 मार्क आहेत. म्हणजे 200 प्रश्नांपैकी 50 प्रश्न हे मराठी व्याकरण येणार आहेत. म्हणजेच पेपर 2 पेपरमध्ये 100 प्रश्न असे 2 पेपर होणार, त्याच्यामध्ये 200 प्रश्न असणार, यापैकी 50 प्रश्न मराठी व्याकरण आहेत, ते आपल्याला पाहायचे. आता याच्यामध्ये तिसरा टप्पा आहे तर पाहायचा म्हटलं आपण तर इथं PSI साठी वेगळा आहे, ज्याचं फिजिकल असेल मुलाखत असेल तो भाग वेगळा. आपण पाहत आहोत प्री आणि मेन्स. प्री पास झाल्याच्या नंतर मेन्स मध्ये असणारा जे मी तुम्हाला सांगितलं 2 पेपर असणार आहे, त्यातला पेपर P1 हा 100 प्रश्नांचा आणि 200 काय असणार आहे गुणांचा हा पेपर असणार आहे. 100 प्रश्न
200 गुण. ठीक आहे, मग या 200 गुणांची विभागणी म्हणजे 100 प्रश्नाची विभागणी कशी करण्यात आली आहे? मराठी आणि इंग्रजी. तर मराठीला 50 प्रश्न संख्या आणि 100 गुण असणारा हा विषय आहे. आणि हा मुख्य परीक्षा पास व्हायची असेल तर याच्यामध्ये तुम्हाला किती जायला पाहिजे? तुम्ही या 50 पैकी तुम्ही इथं 47 प्लस गेले पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकूण मार्काच्या 96 मार्क, किती 100 पैकी 96 प्लस मार्क्स तुम्हाला इथं यायलाच हवेत. मग 3 प्रश्न कुठं सोडले? तर 3 प्रश्नाचं सांगतो मी. एखादा प्रश्न असा येऊ शकतो मला की जो खूप ऑड आहे, आणि 2 प्रश्न असे असतात की जे आयोगाकडनं कॅन्सल केले जातात. ठीक आहे, म्हणजे काहीतरी चुकीचं असतं त्याच्यामुळे ते कॅन्सल केले जातातच. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही इथं काय करायचं? 47चं इथं आपला पकडून चालायचंय. ठीक आहे, 47चं किती? 94. लक्षात ठेवा, एवढे मार्क्स तुम्हाला इथं येणं अपेक्षित आहे या 400 पैकी. मग हा भाग असा आहे की एक तर मातृभाषा आहे, म्हणजे तुम्हाला इंग्रजीला तेवढे मार्क्स येतील का? सांगता येत नाही. जीएसला तेवढे येतील का? सांगता येत नाही. सेकंड पेपर 100 प्रश्न 200 गुण हा जीएसचा आहे. आणि पहिल्यामध्ये 2 भाग टाकलेत, एक इंग्रजी एक मराठी. इंग्रजीला 50 क्वेश्चन आणि 100 गुण असणार आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला 50 पैकी तुम्ही 35 प्लस काढले तर ते खूप चांगले असणार आहेत. ठीक आहे, 35 दोन्ही 70, आणि इकडे जर तुम्ही इथं गेलात म्हणजे 35, 38, 40च्या दरम्यान राहतील मुलं. पण इथं तुम्ही या 47, 48 पर्यंत तिकडे पोहोचणंच आवश्यक आहे, म्हणजे किमान 45 प्लस. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, त्यासाठी आता तुम्हाला मी सांगितलं तर याच्यामध्ये आपला कोणती परीक्षा देत असताना आपला आधी काय समजून घेतलं पाहिजे की अभ्यासक्रम काय आहे. ठीक आहे, पहिला त्या अभ्यासक्रमावर बुक्स म्हणजे पुस्तके कोणती वापरली पाहिजेत. ठीक आहे, बरं ती पुस्तक वापरत असताना त्याच्यावर आलेले बघा अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक वापरत असतानाच आपल्याला एक लक्षात ठेवायचे काय की समजा मी अलंकार हा चॅप्टर असेल तर यापूर्वी अलंकार या चॅप्टरवर अलंकार या घटकावर कोणता प्रश्न आलाय किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? पुस्तक, आणि त्याच्यानंतर तुम्हाला PYQ हे पाहणं गरजेचं आहे. PYQ, आणि याच्यानंतर काय तर रिव्हिजन. ठीक आहे, काय करायचं तुम्हाला? हे 4 टप्पे आहे. पहिला अभ्यासक्रम समजून घेणे, त्या अभ्यासक्रमावर आधारित चांगले दर्जेदार पुस्तके वापरणे, आणि ती पुस्तक वापरत असताना त्याच्यात अभ्यास करत असताना की तुम्हाला याच्यावर प्रश्न कसे विचारलेत ते पाहणे, आणि त्याच्या पुढे तुम्हाला 4थं म्हणजे काय? रिव्हिजन करणे. ह्या 4 बाबी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागणार आहेत. हे लक्षात ठेवा, इथं विसरता कामा नये. ठीक आहे, मग इथं आपण आल्याच्या नंतर बघा आपलं काय पहिलं आपलं पाहायचंय अभ्यासक्रम. मग हा तुमच्या समोर मांडलाय अभ्यासक्रम, हा तुमचा पण अभ्यासक्रम आहे. मग आपण याच्यावर पुस्तक कोणतं वापरायचं तेही सांगणार. सेकंड नंबर, 3 नंबर आपल्या याच्यावर PYQ कसे येतात तेही आपल्या इथं पाहायचंय. ठीक आहे, आणि 4 नंबर हे रिव्हिजन, म्हणजे तुम्हाला ते रिव्हिजन करायचे वारंवार, हेच गोष्टी वारंवार तुम्हाला करायच्यात. मग हे 4 टप्पे पार पाडताना पहिला अभ्यासक्रमात आपला मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम पाहत असताना वर्णांपासून सुरुवात होते. ही भाषा जी आहे आपली, या भाषेचं आपण व्याकरण पाहत असतो, आणि व्याकरण पाहत असताना ह्या भाषेतील सर्वात लहान घटक म्हटलं तर तो आहे वर्ण. ठीक आहे, वर्णापासून अक्षर बनतं, अक्षरापासून शब्द बनतो, शब्दापासून वाक्य बनतं, वाक्यापासून भाषा बनते, आणि या भाषेचा इत्यंभूत अभ्यास म्हणजेच व्याकरण होय, हे लक्षात ठेवायचे. इथं जर आपण पाहिलं सुरुवातीला काय आहे? वर्णमाला. वर्णमाला म्हणजे काय तर बघा मी सांगितलं तुम्हाला की वर्णापासून ही सगळी भाषा बनते, आणि या भाषेचा सविस्तर आपण अभ्यास जसा करतो ना त्याला सगळ्यात लहान घटक आहे वर्ण. विज्ञानामध्ये आपण शिकतो अणु आणि रेणू, सगळ्यात लहान घटक असतो अणु. तसा इथं सगळ्यात लहान भाग काय आहे? वर्ण. भाषेचा सगळ्यात लहान घटक काय आहे? वर्ण. मग या वर्णमालापासून चालू होतं. वर्णमाला पुढं वर्णमाला, मग ते 52 वर्ण आहेत आपल्या भाषेमध्ये. त्या 52 वर्णांची रचना सगळी स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने, मग त्याच्यामध्ये त्याचे प्रकार सर्व डिटेल्स आपण वर्णमाला शिकतो. पुढे जोडाक्षर लेखन म्हणजेच अक्षरात जोडाक्षर कसं बनतं तो भाग इथं आपण पाहतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा वर्णमालेत संधी हा चॅप्टर आहे. संधीमध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी असे प्रकार पडतात. आणि दुसरा एक घटक आहे जो म्हणजे मराठीचे विशेष संधी, पूर्वरूप आणि पररूप. बरं, हे सगळे घटक आपण जर इत्यंभूत केले तर आपला मार्क्स कुठंच जात नाही. म्हणजे तुम्हाला 50 पैकी तुम्हाला 47 प्लस किमान घ्यायचे. ठीक आहे, तर ते कसे घ्यायचे तर हा पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सिलेबस पाहायचा, तो पुस्तक चांगल्या पुस्तकातून वाचायचा, अभ्यासाचा, आणि त्याच्यावर आले प्रश्न कसे आहेत ते सर्व पाहायचं आणि त्या दिशेने अभ्यास करायचा. ठीक आहे, आकार विलेक्रम एक घटक असतो याच्यामध्ये, तो वर्णविचार मध्येच आहे. नामे हा एक शब्दाचा प्रकार आहे. शब्दांची जाती म्हणजे नामे, नामाचा लिंग विकार, वचन विकार आणि विभक्ती विकार. ठीक आहे, आणि हे घडत असताना, ह्या प्रक्रिया घडत असताना सामान्य रूपाची प्रक्रिया घडते नामासोबत. ते सामान्य रूप आपलं पाहिजे असतं. पुढे नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम.
नामाच्या ऐवजी येणारा सर्वनाम ही शब्दजाती आहे. त्याच्यानंतर आपण विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणून जे काम करणारा वाक्यातलं शब्द आहे त्याला आपण विशेषण म्हणतो. म्हणजे हे शब्दजाती आहेत किती? 8. 8 पैकी 1, 2, 3 याच्यावर प्रभाव पाडणारे घटक म्हणजे विकारी शब्दजाती, अविकारी मध्ये जे विकार करणारे घटक आहेत ते घटक आहेत. हे पुढे आपण क्रियापद पाहतो, वाक्यामधला प्रमुख शब्द असणारा. मग क्रियापद पाहिल्याच्या नंतर आपला याच्यामध्ये आणखी एक घटक इथं पाहावा लागतो, क्रियापदाचे काळ आणि अर्थ. हा स्वतंत्र चॅप्टर आहे काळ म्हणून, आपण टेन्स म्हणून इंग्लिशमध्ये शिकतो त्याला, काळ आणि अर्थ. ठीक आहे, म्हणजे क्रियापदाचे अर्थ आणि क्रियापदाचे काळ सुद्धा आपण इथे शिकतो. क्रियापदाचे प्रकार याच्यामध्ये शिकतो आपण. त्यानंतर ही अव्यय येतात, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे 4 अव्ययाचे प्रकार आपण शिकतो याच्यामध्ये. आता ह्या शब्दजाती जे आहेत 8, त्या शब्दजाती इथून चालू झाल्या, ते त्यामध्ये असणारे हे 4 घटक ऍड होतात, म्हणजे इथं शब्दजाती इथं संपतात. शब्दांच्या जातीमध्ये ह्या 8 शब्दजाती आणि त्याच्यावर प्रभाव पाडणारे हे 4 घटक हे इथं आपल्याला पाहावे लागतात, अभ्यासावे लागतात. ठीक आहे, पुढे आपण प्रयोग पाहतो. प्रयोग म्हणजे काय, तर ह्या जी विकारी शब्दजाती आहेत ह्या विकारी शब्दाची वाक्यरचना कशी बनते. वाक्यरचना बनल्याच्या नंतर हे क्रियापद आहे ते विकारी आहे, मग ते कसं विकार करतात म्हणजे त्याच्यात कसे बदल होतात, ही वाक्यरचना जी आहे याला आपण इथं प्रयोग म्हणतो. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर असणारा जे काही संबंध आहे त्याला आपण प्रयोग म्हणतो. हा प्रयोग घटक आपला खूप महत्वाचा ठरतो. पुढे आपण समास पाहतो. समास पाहताना सामासिक शब्द पाहत असतो आपण, ते समासचे प्रकार पाहतो आणि ते समासचे उपप्रकार आपण सविस्तर शिकलो तर समासावरचा प्रश्न कुठेही सुटत नाही. पुढे शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्द तयार कसा झाला. मग देशी, परभाषी असतील, परभाषेमध्ये परप्रांतीय आणि परदेशी, मग त्याच्यामध्ये अरबी, फारसी, इंग्रजी किंवा यावनी म्हणतो आपण ज्याला, किंवा पोर्तुगीज शब्द आहेत, काही जापानी शब्द आहेत. परप्रांतीय म्हणलं तर तमिळ आहेत, तेलुगू आहेत, कन्नड आहेत, गुजराती आहेत, हिंदी आहेत, हे शब्द आपण पाहतो. म्हणजे या शब्दांचा उगम कुठून झालाय. तसंच आपण काय पाहतो, मग तत्सम शब्द म्हणजे संस्कृतून आले, तद्भव शब्द संस्कृत मधून थोडा बदल होऊन मराठीत आले. म्हणजे दुग्ध हे तत्सम असेल तर दूध हा तद्भव झाला. मग हे शब्द आपल्याला कुठून उगम झाला हे पाहतो आपण. पुढे वाक्यांचे प्रकार पाहत असतो आपण, म्हणजे वाक्यरचना झाली आता परिपूर्ण, मग त्याचे प्रकार पडतात. म्हणजे वेगवेगळे प्रकार वाक्याच्या स्वरूपावरून, क्रियापदाच्या स्वरूपावरून, वाक्याच्या अर्थावरून पडतात. मग क्रियापदचा काळा अर्थ पाहिला आपण, त्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. पुढं जर आपण म्हटलं तर एका वाक्यात किती वाक्य आहेत, उपवाक्य, त्यावरून केवल, मिश्र, संयुक्त असे प्रकार पडतात. तेही प्रकार आपल्याला इथं शिकणं आवश्यक ठरतं, या घटकामध्ये येतात. पुढे आपला शब्द शक्ती हा प्रकार आहे. शब्दाची अंगी असणारी शक्ती म्हणजे आपण एखादा शब्द प्रयोग केला की त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, तर ते अर्थ आपण कसा घ्यायचा, ठीक आहे, किंवा कोणता अर्थ घ्यायचा, किंवा त्या शब्दाला आपण एखाद्याला म्हणतो बघा आम्ही गहू खातो, मग आपण प्रत्यक्षात गहू खात असतो का, नाही, पण आपण बोलण्याची एक पद्धत आहे ती, ठीक आहे. किंवा आम्ही म्हणतो आपण जात असताना, या आम्ही नगरला जात असताना रस्त्यावर आमचं घर आहे, मग आपलं घर रस्त्यावर असतं का, नाही. मग हे बोलण्याची जी काही पद्धत आहे ह्याचा अर्थ आपल्याला कोणता समजून घ्यायचा, ते अर्थ ह्या शब्दशक्तीमध्ये सामावले असतात. म्हणून आपला शब्दशक्ती हा चॅप्टर पाहावा लागतो, याचे प्रकार पाहावे लागतात. पुढे विरामचिन्हांचं लेखन, म्हणजे आपण लेखन करत असताना विरामचिन्ह कोणतं चिन्ह कसं वापरलं पाहिजे त्याचे नियम आहेत. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला अलंकार, रस, पुन्हा पॅसेज आहे आपल्याकडे, त्याला उतारा म्हणतो आपण, ठीक आहे, हे हा उतारा आहे. याच्यावरही 5 प्रश्न येतात आणि बाकी प्रश्न 5 प्रश्न याच्यावर येतात, 15 प्रश्न जवळपास शब्दसंग्रहावर येतात आणि 25 ते 30 शब्द व्याकरणावर असतात. मग इथं आपण शब्दसंग्रह पुढे पाहत असताना याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द असतात. जसं की आपण म्हणतो ना, एक पर्यायी शब्द वापरला असतो आपण, ठीक आहे, अंगठाछाप आहे. अंगठाछाप म्हणजे काय, निरक्षर, निरक्षरला आपण अंगठाछाप म्हणलो. ह्याला अलंकारिक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध अशुद्ध शब्द, ठीक आहे, लेखन नियम, हे आपल्याला या घटकामध्ये शिकावे लागतात. मग हे सर्व ज्यावेळेस आपण हा भाग इथं पाहतो त्यावेळेस आपल्याला काय, हे मराठी व्याकरण म्हणजे हा व्याकरण परिपूर्ण समजतं. मग हा सगळा भाग पाहिल्याच्या नंतर, हा सगळा भाग आपण व्यवस्थित अभ्यासल्याच्या नंतर इथं आपल्याला एवढे मार्क्स घेणं शक्य होतं, लक्षात घ्यायचंय. आणि या सगळ्या भागाचं एकंदरीत 5 प्रकारामध्ये आपण जवळपास विभाजन करतो. पहिला म्हणजे काय, तर त्याला आपण वर्णविचार म्हणतो. वर्णविचार म्हणजे संधीपर्यंतचा आकारविल्लेपर्यंत क्रमचा घटक. पुढे आपण शब्दविचार म्हणतो, तो म्हणजे इथपर्यंतचा भाग आहे, शब्दांजाती आणि त्याच्यावर प्रभाव पाडणारे जे घटक आहेत ते. पुढं आपण वाक्यविचारमध्ये वाक्यांचे प्रकार, वाक्यासंबंधी जे काही भाग आहेत, प्रयोगाचा भाग असेल हे इथे येतात. त्यानंतर संकीर्ण म्हणून, जसं की विरामचिन्ह, अलंकार, रस, हा भाग संकीर्ण मध्ये येतो, उतारा असेल.
आणि पुढे शब्दसंग्रह, असं 5 भागामध्ये आपण याचं विभाजन करतोय सिलेबसचं. हा सगळा सिलेबस आहे, हा जर एकदम इत्यंभूत आपण व्यवस्थित अभ्यासला तर त्याला आपल्याला आउट ऑफ मार्क याच्यामध्ये येतात, लक्षात ठेवायचे. आता आपल्याला काय पाहायचे तिसरं, ठीक आहे, आपलं आता पाहायचं पुस्तक कोणते वापरेल, त्याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात. ठीक आहे, आणि पुस्तक आणि PYQ. आता लक्षात घ्या, पुस्तकासाठी याच्यामध्ये काय, मराठीसाठी पुस्तक म्हणजे सर्वात महत्वाचं मोरा वाळंबे. ठीक आहे, मोरा वाळंबे यांचं पुस्तक आहे. आणि शब्दसंग्रह सुद्धा कोणाचा आहे, शब्दसंग्रह सुद्धा वाळंबेंचाच आहे. शब्दसंग्रह सुद्धा कोणाचा आहे, मोरा वाळंबे यांचाच आहे. हे वापरायचं. आणि याला ऍड सप्लिमेंटरी म्हणून कोण, बाळासाहेब शिंदे यांचंही पुस्तक तुम्ही याच्यासोबत वापरू शकता, जे की याला सप्लिमेंटरी असं म्हणून. आणि वेगवेगळ्या काय पुढे दुसरं काय असणार आहे आपण यासाठी, आणखी एक पर्याय म्हणून असणार आहे क्लास नोट्स. म्हणजे तुम्हाला दर्जेदार क्लासच्या नोट्स असतील तर, कारण जो भाग इथं नसेल तो भाग याच्यामध्ये तुम्हाला इथे मिळून जातो, म्हणून हे सुद्धा महत्वाचं ठरतं. हा भाग तुम्हाला इथं वापरायचा आहे. यासोबत तुम्हाला जर क्रमिकचं पुस्तक भेटलं असेल, तुम्हाला काय युनिव्हर्सिटीचं जर काही बुक्स भेटले असतील तर ते बुक सुद्धा तुम्ही इथून वापरू शकता. युनिव्हर्सिटीमध्ये आहेत किंवा 4थी 5वीचे आहेत, स्कॉलरशिपचे पुस्तक आहेत, ते सुद्धा इथे बेटर करतात की इतरांपेक्षा जास्त मार्क घेण्यासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. मग आता आपल्याला काय पाहिजे, तर याच्या पुढे आपल्याला पाहिजे आता PYQ, याच्यावर प्रश्न नेमके कसे येतात. ठीक आहे, तर 1-2 प्रश्न आपण त्याच्यावर उदाहरण घेऊयात. तत्पूर्वी तुम्हाला एक या अनुषंगानं सांगणं आहे की प्राईम IAS जे आपले इन्स्टिट्यूट आहे, याच्यामध्ये आपण कंबाईन ग्रुप B आणि C साठी इंटिग्रेटेड बॅच चालू केलेले आहेत. मग त्या बॅच संदर्भात तुम्हाला एक माहिती असावी, त्यामुळे आपण इथं सांगत आहोत की ही जी ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशी आपण एक बॅच चालू केलेली आहे ग्रुप B आणि ग्रुप C साठी, म्हणजे कंबाईन साठी. ठीक आहे, म्हणजे कंबाईन मध्ये फाउंडेशन बॅच असणार आहे ही इंटिग्रेटेड बॅच. ठीक आहे, याच्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, टार्गेट 2025. 2025 ला होणारी परीक्षा आहे, त्यासाठी आतापासूनच आपण प्रीची, मेन्सची आणि इंटरव्ह्यूची तयारी करून घेत आहोत या बॅच मध्ये. दुसरी बॅच आपल्याकडे आहे की कंबाईन फास्ट ट्रॅक इंटिग्रेट बॅच ही साठी, पण प्रिलिम्स साठी कोणती, टार्गेट 2024, म्हणजे आता 24 ला होणारी आहे त्या परीक्षेसाठी आपण टार्गेट ठेवून आपण हे फास्ट ट्रॅक बॅच घेत आहोत. म्हणजे प्रीचा सर्व भाग ह्या 3 महिन्यामध्ये, कारण आज हे जी परीक्षा होईल कंबाईनची तोपर्यंतच्या भागामध्ये आपण हा सर्व भाग इथं कव्हर करून घेणार आहोत प्रिलिम्सचा. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट इथं की कंबाईन सब्जेक्ट वाईज आपल्याकडे मॅरेथॉन बॅच असणार आहे प्रिलिम्स कम मेन्स साठी, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स साठी टार्गेट 24. हे 24 साठीच एक आपली ही सब्जेक्ट वाईज बॅच असणार आहे, लक्षात ठेवायचे. मग यासाठी जर कोणाला काही इन्क्वायरीज असतील तर लक्षात ठेवा, ही बॅच आहे, इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, ही चालू होणार आहे 5 जुलैपासून. कधी, 5 जुलै 2024 लक्षात ठेवायची, या तारखेला चालू होणार आहे. आणि याचा टाइम पिरियड असणार आहे किती, 9 मंथ, म्हणजे 9 महिन्यांसाठी असणार आहे. 9 महिने फाउंडेशन बॅच. ठीक आहे, फाउंडेशन बॅच 9 महिन्याची आहे. ही एक्झाम पर्यंत असणार एक बॅच, ही 1 जुलैला चालू होते. ही सुद्धा बॅच ही सब्जेक्ट वाईज असणार, 3 महिन्याची बॅच असणार आहे. ही सुद्धा 1 जुलैला चालू होते. आणि फाउंडेशन आहे ती आपली 7 जुलैला चालू होईल, लक्षात ठेवायचे. मग याच्यामध्ये फॅकल्टी कोण असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही क्लासवर ज्यावेळेस जॉईन होत असता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी वेळ पैसा घालवला असतो, मग जॉईन करत असताना तुम्ही क्लास जॉईन करत असता, कारण एवढ्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला क्लास जॉईन करणं पडतं. आणि क्लास जॉईन करत असताना एक काम करायचं की फॅकल्टी पाहून घ्यायची, कोणत्या विषयाला कोणती फॅकल्टी असणार ते तुमच्यासाठी फायदेच ठरत असतं. प्रतीक बाबर सर म्हणून आहेत चालू घडामोडीसाठी आपल्या बॅचसाठी शिकवायला इथं प्राईम IASला. दीपक पठाडे सर आहेत इतिहाससाठी. बघा, ही सगळी फॅकल्टी अनुभवी आहे आणि प्रत्येकाने 5-10 वर्ष शिकवलं आहे आणि काही प्रिलिम्स पण दिलेले आहेत. अबुज पाटील सर आहेत भूगोल आणि पर्यावरण शिकवण्यासाठी. सुभाष पवार सर आहेत राज्यव्यवस्था शिकवण्यासाठी. प्रीती जाधव मॅडम आहेत अर्थव्यवस्थेसाठी. अविनाश पत्तेवार सर आहेत आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्ससाठी. नागेश शिंदे सर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी आहेत. इथं संजय सर आहेत इंग्रजी व्याकरणसाठी. संजय बायगलवार सर इंग्रजी व्याकरण. सत्यनारायण चौरे म्हणजे मी स्वतः इथं मराठी व्याकरणासाठी आहे, मराठी व्याकरण. आणि आपले प्रभाकर जाधव सर आहेत पर्सनल मेंटॉर, म्हणजे तुमच्यासाठी पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी. आणि प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला विषयासंदर्भात कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. माझा जर परिचय करून द्यायचा म्हटलं, इथं आता सर्वांचा परिचय प्रत्येक लेक्चरमध्ये येईलच, पण माझा वैयक्तिक परिचय असा की मी स्वतः या MPSC मध्ये मागील 10 वर्षापासून आहे. 5 वर्ष झालं मी टीचिंग करतो आणि मी स्वतः एकूण 12 मेन्स दिले आहेत या MPSCच्या
याच्यामध्ये कंबाईन राज्यसेवा सगळ्या मिळून, आणि म्हणजे मी ग्रुप सी ला क्वालिफायच नाही, पण ग्रुप बी आणि राज्यसेवेकडे PSI STI SO सब रजिस्ट्रार सगळ्या प्रकारच्या मिळून. तर याच्यामध्ये काही बाबतीमध्ये 1, 2 मार्क्स, 4 मार्क्स, 5 मार्क्स अशा प्रकारानं माझी परीक्षा हुकली आहे, त्यामुळं तो भाग वेगळा झाला. ही अशी एकंदरीत फॅकल्टी तुम्हाला इथं दाखवायला. ठीक आहे, आता आपण आपला पाहायच्यात की याच्यावर एकंदरीत प्रश्न कसे येतात. ठीक आहे, तत्पूर्वी आणखी एक लक्षात ठेवा, हे आपली जी बॅच असणार आहे, या बॅचच्या संदर्भात तुम्हाला एक सांगायची गोष्ट की सगळे जी इथं असणार आहे तुम्हाला म्हणजे सगळ्या सुविधा याच्यामध्ये असणार आहेत. दुसरी गोष्ट, स्पेशल विशेष काय वैशिष्ट्य, तर नोट्स अवेलेबल असणार आहेत, पर्सनल मेंटरशिप असेल, पॉईंट टू पॉईंट डिस्कशन असणार आहे, याच्यामध्ये टेस्ट सिरीज असणार आहेत, ऑफलाईन प्लस ऑनलाईन हे असणे बॅच असणार आहे. आणि दुसरी गोष्ट की हा सिलेबस परिपूर्ण केला जाईल सगळा, हे लक्षात ठेवायचे इथं. ठीक आहे, आणि यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे 9028 427 232 आणि दुसरा 9623 265523, यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ऑफलाईन साठी तुम्ही कुठे यायचंय, तर टिळक रोडला टिळक हॉटेल, तिथं आपलं प्राईम IASचं इन्स्टिट्यूट आहे, आपली अकॅडमी आहे, तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करायची. नक्कीच तुम्ही ऑफलाईन साठी तिथं येऊ शकता. आपली बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन आहे, हे लक्षात ठेवायचे. बघा आता इकडे बघा, लक्षात घ्या, तुम्हाला जसं मी सांगितलं की प्रश्न एक सांगितलं की प्रश्न कसे येऊ शकतात. आपला तिसरा पॉईंट होता क्रियापदाचे काळ आणि अर्थ. हा क्रियापदाच्या काळावरचा प्रश्न आहे, टेन्स वरचा प्रश्न. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर काळ कशाला म्हणतात. आता या टाईपचा प्रश्न म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचे येतात. मग तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला हे प्रश्न समोर ठेवणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम समजून घेणं, अभ्यासक्रमाला धरूनच प्रश्न आहेत हे विचार करायचे. बरं, तुम्ही अभ्यासक्रमामध्ये पुस्तक घेणार आहेत, ते पुस्तक जे आहे याच पुस्तकात जे मटेरियल आहे त्या पुस्तकाच्या मांडणीनुसार आहेत का प्रश्न, की पुस्तकाच्या बाहेर बी आहे बरेचसे प्रश्न. ठीक आहे, हेही पाहायचे आपल्याला. आणि प्रश्न कसे विचारले जातात त्यावरून तुम्हाला पुढे ते अभ्यास करायचा आहे, तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवायची आहे. तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा गुरु म्हणजे काय, तर PYQ असतात, हे लक्षात ठेवायचे. मग याच्यावर प्रश्न विचारलाय, आता हे आपल्या इथं शिकणं गरजेचं असतं. क्रियापदाला म्हणतात की क्रियाकर्ता कर्म क्रियापद यांच्या योग्य वापराला म्हणतात, क्रियापदावरून क्रियेचा वेळ काढण्याला म्हणतात, की सर्व पर्यायाबरोबर हे आपलं माहित असणं गरजेचं आहे. अननोन आला कोणीतरी डायरेक्ट मारून जाईल, पण लक्षात ठेवायचं काय, क्रियापदावरून क्रियेची वेळ ज्यावेळेस काढतं, काळ वेळ केव्हा क्रिया घडली. ठीक आहे, क्रिया केव्हा घडली हे सांगणारा जो काही घटक आहे त्याला आपण काळ म्हणतो. ठीक आहे, मग टेन्स ह्याच्यावर प्रश्न आला, इंग्लिशमध्ये प्रश्न आहे, मराठीला हा प्रश्न आलाय, राज्यसेवेचा प्रश्न आहे हा. ठीक आहे, इथं राज्यसेवा कंबाईन सरसकट प्रश्न मराठीचे त्याच दर्जाचे असतात. हा प्रश्न राज्यसेवेचा आहे. हाच प्रश्न इंग्लिशमधून सुद्धा विचारलाय, टेन्स म्हणजे काय असं विचारलं त्यांनी, म्हणजे टेन्स इंडिकेट काय करतं. तसं इथं मराठीत काय सांगितलं, काळ कशाला म्हणतात, सेम प्रश्न आलाय हा मराठी व्याकरणावर. पुढे जर आपण पाहिलं तर उद्या आम्ही गावाला जाणार आहोत, आधुनिक गीत. समजा हा इथं शब्द इथं प्रकार दिलेला आहे, तर सुद्धा या शब्दाला अंडरलाईन केली. आधुनिक शब्द पुढील कोणत्या प्रकारातला आहे, म्हणजे शब्दाची जात ओळखायला सांगितली. ठीक आहे, शब्दाची जात म्हणजे या शब्दांच्या जातीवरचा प्रश्न आहे. मग शब्द जाती किती आहेत, 8 आहेत, आणि ह्या 8 शब्दजातीपैकी काही अव्यय आहेत, आणि ज्या अव्ययामध्ये अव्ययावर प्रश्न आलाय. मग इथं अव्यय. ठीक आहे, अव्यय. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय की हा प्रकार जो आहे हा तुम्हाला इन डिटेल शिकल्यानंतर कळतो की याला काय म्हणतात ते. लक्षात ठेवायचं, शुद्ध शब्दयोगी अव्यय. मग या अव्यय आपण हे शब्दजातीपैकी 8 पैकी एक आहे. ठीक आहे, कोणती, शब्दयोगी अव्यय. त्या शब्दयोगी म्हणजे शुद्ध शब्दयोगी त्याला आपण म्हणतो विभक्ती प्रतिरूपक अव्यय. ठीक आहे, म्हणजे हे जे प्रकार आहेत हे छोटे छोटे पॉईंट मधले ते शिकल्याच्या नंतर तुम्हाला हाचा प्रश्न एजी हँडल करता येतो. लक्षात ठेवायचं आहे, हे प्रश्न अशा स्वरूपाचे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा इकडे बघा, हा एक प्रश्न तुम्हाला जोडल्यामध्ये विचारला जाऊ शकतो, काय, विशेषणांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं. ठीक आहे, मग नामसदृश विशेषण कशाला म्हणायचं, दर्शक विशेषण कशाला, संबंधी कशाला, प्रश्नार्थ कशाला, म्हणजेच एखाद्या मूळ शब्दानं वाक्यात काय काम केलंय. ठीक आहे, मग तुम्हाला शिकत असताना एकच शब्द 8 शब्दात आहेत पण वेगवेगळे कामं करतात. जसे की आपले क्रिकेटर आहेत, एखादा बॉलिंग करतो, तोच किपिंग करतो, तोच फिल्डिंग करतो, किंवा तोच बॅटिंग करतो. तसं त्याचं काम ज्या वेळेला ते काम असेल त्यावरून त्याला नाव दिलं जातं. ठीक आहे, जर रोहित बॉलिंग करला त्याला बॅट्समन म्हणतील का, नाही. तसं इथं हा शब्द समजा हा कोण, हा शब्द प्रश्न विचारासाठी येतो, अनिश्चित सर्वनाम म्हणून येतो, आणि तो विशेषणाचंही कार्य करतो. तर लक्षात ठेवायचं काय आहे, यावरून तुम्हाला जोडे लावायचा प्रश्न विचारला शकतो. मग ते तुम्हाला अभ्यास करत असताना या गोष्टी तुम्हाला या पद्धतीने शिकल्या पाहिजेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं क्रियापदचा प्रकार, सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे, वाक्यातील कर्ता कोण आहे, मग कर्ता कर्म क्रियापद यावरही प्रश्न येतात. या टाईपचे हे प्रश्न सगळे हे तुम्हाला इथं माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे की हे जो आपण पाहिलेला भाग आहे, ठीक आहे, हे PYQ जे आपण पाहिलं, हे PYQ आपण पाहत असताना हे PYQ पाहून आपल्याला काय करायचंय,
म्हणजे अभ्यासक्रमावर आहेत, अभ्यासक्रमाप्रमाणेच आहेत आणि यासाठी या पुस्तकाचा संदर्भ योग्य आहे का किंवा पुस्तक आपण योग्य मार्गाने वाचतो का हे पाहायचंय. हे जर सर्व व्यवस्थित असेल तर आपला या गोष्टीवर जास्त भर द्यायचा आहे, तो म्हणजे रिव्हिजनवर. हे 3 मार्ग योग्य असतील ते 4था मार्ग असा अवलंबायचा की याचं वारंवारता आपल्याला दिसून आली पाहिजे. त्याच्यातून काय होतं की आपण सर्व परिपूर्णपणे काय करतो तर या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला फक्त प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके आणि आलेले मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका यांचं सविस्तर विश्लेषण आणि या सर्वांचं याचं रिव्हिजन या मार्गाने आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचंय. यश नक्कीच तुमचं आहे. तुकाराम महाराज म्हणून गेले ते वाळूचे कण रगडिता तेलही गळे, म्हणजे प्रयत्न केल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर काही मिळू शकतं. म्हणजेच प्रयत्नांती परमेश्वर. लक्षात ठेवायचंय. शेवटी आपण आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका आणि योग्य मार्गाने मार्गक्रमण करा. यश नक्कीच तुमचं आहे. थँक्यू सो मच. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय.